श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजचा आपला व्हिडिओ आहे अकाल मृत्यू येऊ नये म्हणून काय करावे. तर अकाल मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे 2 ओळींची प्रार्थना करायची आहे. ती कोणती, तर ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. चांगले जीवन मिळावे याकरिता आपण मृत्यू जशी प्रार्थना करतो, तशीच प्रार्थना मृत्यू जेव्हा केव्हा येईल तो चांगल्या पद्धतीने यावं यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा. सध्या परिस्थिती सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे मन हे विषण्ण झाले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट कशाला म्हणतात याचा प्रत्युत्तर गेल्या काही दिवसात आपल्याला आला आहे. मुंब्रा रेल्वे स्टेशन अपघात, तसेच अहमदाबाद विमानतळ अपघात, केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात, इंद्रायणी नदीवरील सकाव पडला, या दुर्घटनांमध्ये कित्येक लोक मृत्युमुखी पडले. हे आणखीन किती दिवस चालणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि मृत्यूबद्दल भीतीही आहे. अकाली मृत्यू येऊ नये म्हणून ही प्रत्येकाची इच्छा असते. आपण चांगल्या पद्धतीने जगता यावे म्हणून जशी प्रार्थना करतो, तशीच पूर्वीच्या काळी लोक चांगले मरण यावे यासाठी प्रार्थना करत असत. देवदी देव महादेव ज्यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी असल्याने त्यांना ही प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना केवळ स्वतःपुरती नाही, तर विश्व कल्याणासाठी केली जाते. ती कशी आणि कधी करावी ते जाणून घेऊ. घरात आणि विशेषतः मनात सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून मंत्रोपचार केले जातात. मंत्रोपचाराने आजारातून बरे होण्याची सकारात्मक क्षमता निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारते. मृत्यूची भीती कमी होते. अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबर महामृत्यूंच्या मंत्राचा जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही, तर आत्मजनांसाठी, मित्रपरिवारासाठी, आजारी व्यक्तीसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी प्रार्थनारूपी करता येते. तर अकाली मृत्यूची भीती दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा अतिशय चांगला मंत्र आहे आणि खूप फायदेशीर ठरणारा मंत्र आहे. तो म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टवर्धिकम उर्वारुकवीर वंदना मृत्युमुक्षीममामृतात. भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्यूंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारही बरा होतो. त्यासाठी भक्तिभावे या जपाचे मंत्रोपचार करावे लागते. वरील मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकराची उपासना करतो. ते या सृष्टीचे संरक्षण करतात, आमचे जीवन समृद्ध करतात. एवढेच नाही तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात. हा मंत्र रोगांपासून संरक्षण करतो. रोज सकाळी आंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा. हा मंत्र सामूहिकरित्या अर्थात कुटुंबात समावेत म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो. या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चार केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात. कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्य नियमाने 108 वेळा जप करावा. हा मंत्र अकाल मृत्यूपासून बचाव करतो. भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्यूंचा मंत्र हा एकच महामंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यास अकाल मृत्यू टाळण्यास मदत होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर महामृत्यूंचा मंत्र बोलायला प्रॉब्लेम असेल, म्हणजे वेळ मिळत नसेल, नाहीतर लांब घरात म्हातारी लोक वगैरे असतील, तर तुम्ही टीव्हीवर लावून मोठ्या आवाजात लावून रोज घरात तुम्ही ऐकू शकता. त्याने सुद्धा सगळ्या लहरी आपल्या घरात पूर्ण वातावरण चांगलं होते आणि पूर्ण घरात आवाज मंत्राचा नाद सुरू होतो. तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार, अपघात किंवा अकाल मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो, किंवा हा रोग झालेला असल्यास त्याच्याशी सामना करण्याचे आणि रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते. भीती दूर करून मनाला शांत करतो. आपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. दररोज 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारची भीती सुद्धा दूर होते. महामृत्यूंजय मंत्र जप करण्याचे काही नियम आहेत. तर मित्रांनो, महामृत्यूंजय मंत्र हा सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा.
म्हणजेच कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवशंकराचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो. जप करताना केवळ रुद्राक्षाच्या जपाने जप करावा, कारण असंख्य जपाचे फळ मिळत नाही. या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती, शंकराचे चित्र, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्या सोबत ठेवावा. मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका. भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे नित्यपठण करावे. तसेच याशिवाय आणखीन एक मंत्र आहे, तो रोज रात्री तुम्ही झोपताना म्हणायचा आहे. तर तो कोणता मंत्र आहे? तर अनासायेन मरणम विनादयेन जीवनयम देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वरम. हे तुम्ही मंत्र युट्यूबवर टाकलं तरी तुम्हाला मिळेल. तुम्ही तो तुम्ही सोमवारी आणि वरच्या दिलेल्या वेळेनुसार तुम्ही टीव्हीवर लावून सगळ्यांना ऐकू शकता. तसेच अनासायेन मरणम, मला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मरण दे. विना दयेन जीवनम, मला परवालंबी जीवन नको देऊ. देहांते तव सानिध्यम, ज्यावेळी माझा प्राण निघेल त्यावेळी तुझे दर्शन दे. देही मे परमेश्वरम, हे परमेश्वरा मला यावरील गोष्टी दे, ही मागणी करावी. तर मित्रांनो, महामृत्युंजय मंत्र हा एवढा पॉवरफुल आहे की तुमचे सगळे विघ्न सुद्धा असतील, काही ना काही अडचणी प्रत्येकावर असतात, ती सगळी संकट दूर होईल आणि तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यास तुम्हाला मदत होईल. कारण सगळ्याचा दैवत आपला शिवशंकरच आहे. शिवशंकर जेवढा तांडव करतो तेवढा तो शांत सुद्धा आहे. म्हणूनच तुम्हाला जर पुढे यशस्वी व्हायचं असेल, कुठल्या ना कुठल्या तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन वगैरे काही अडचणी असतील, ते सगळे तुमच्या अडचणी दूर होतील. फक्त एक मंत्र तुम्हाला जपायचा आहे, तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र. अशीच नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून, माहिती आवडली असेल तर कमेंट करून मला हर हर महादेव कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.